सगळं खाऊन टाकलं तर बघा, लपवतोय सगळं संपलेलं ते छिळकं लपून बाहेर निघून गेला बघा. हाय गाईज, तर आता आम्ही डायरेक्ट ऑफिसला आलेलो आणि ऑफिस जरा काम होतं, जरा काही माल बिल पॅक करायचा होता, तो माल पण पॅक करायचा झालाय. आणि हे बघा बाहेर टेम्पो लागलाय, तिकडं माल पण चाललाय, म्हणजे घेऊन चालले तिथे काही 2 बॉस होते खाली, बस जास्त नव्हतं. आणि संकेत पण आलाय, त्यांनी काय डबा नाही आणलाय म्हणून तो गेलाय बाहेर. बाहेर म्हणजे बाहेर जेवायला नाही गेलाय, आपलं काही छोले कुलचे असतात ना ते आणायला गेलाय, इथं बाजूलाच आहे, पार्सल आणायला गेला म्हणून आम्ही थांबलोय. आम्ही पण जेवायलाच बसणार आहे आता. क्या रे और कुछ क्या और कुछ नाही. हे बघा संकेत आला छोले कुलचे घेऊन, हे बघा हातात पिशवी बघा त्याच्या. नाही मी असं बोललो नाही, सारखं बाहेरचं खातो, तेव्हा तो आणत नाही तेव्हाच तो खातो. थंड पाणी भरा, थंड पाणी दोघांनी पण थंड पाणी भरा, दोघांच्या 2 बॉटल्या आहेत, दोन्ही थंड पाणी भरा. बहादूरची ड्रेसिंग बघा, वरती पण काळं आणि खाली पण काळं. अशी ड्रेसिंग कोण मारत नाही आणि हा ड्रेसिंग मारून येतो अशी. पहिला बसलोय आणि बहादूरबाईचा काय उपवास आहे तर त्यांनी खाली आलू आणलाय. आता तो माझा डबा उघडतो आणि मी त्याचा डबा उघडतो बघा, कारण त्याला भाजी बघायची असं काय म्हणून. फुलावर वाटा नाही हे बघा. आणि संकेतच माहिती आहे त्यांनी बाहेरून आणले, ते पण दाखवतो तुम्हाला मी. खोल रे याचा, हे छोले कुलचे आणि याच्यात पुऱ्यात आणि तिकडं कांदा. संकेतला असं बाहेरचं जेवण लय आवडतं म्हणून तो बाहेरचं जेवण जास्त खातो. याचा बघा इथं डबा संपला पण, आणि माझं जेवण चालू आहे अजून, आपल्याला टाइम लागतो जेवायला. बहादूरचं जेवण झालंय आणि इथं आम्ही अजून जेवतोय संकेतन मी. आणि तो बघा इकडं ते उरलेलं फळ आहे ना ते खातोय कसा. फार पिकलेले आहे बघा ना, हा रस पडतोय, रस पडतोय बघा. हा बिया बघा. संकेत ये फोन छोड़ दो, आदमी को खाना नहीं दे रहा है मन से. सगळं खाऊन टाकलं तर बघा, लपवतोय सगळं संपलेलं ते छिळकं लपून बाहेर निघून गेला बघा. आता आपण मागं आलोय माल काढायला आणि हे बघा बहादूरबाई इकडे, संकेत तर इथं माल काढतोय. काय बोलतो? मीडियम नाही बाळा, कुर्ता एल पासूनच आहे खाली. हा एल से 3 लिहिलाय तिथं, साईज लिहिली असं खाली. हा आणि व्हाईट खाली 300. 5-6 कलर आहेत ना, मग व्हॉट्सअपने पाठवतो आणि ते टिक करून येतात कलर. त्याचे काय आहे, टिक करून आलेले कलर आहेत ना, बाकी सगळा एक सेट आहे कलर होले, आणि खाली व्हाईट 3 सेट आहे. व्हाईट जास्त विकला जातो ना म्हणून. तिथे ब्लॅक कलरची एक भाजी वरती सिल्वर वरती एक अजून वरती घ्यायला जायचं. संडेला जाऊया, शिवडीला दुकान आहे, गेलं तर जाणार आहे नाही तर नाही. आणि हे बघा आपण नवीन वॉच घेतलाय, हे बघा नवीन आहे जुना आहे. कितीचा वॉच असेल सांगा तुम्ही. 3 महीना हो गया. नाही अरे याचा ब्लॉग पण बनवलेला वॉचचा, हे आपला जुनाच वॉच आहे. तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला असेल ना, त्या 3 वॉच मी माझे दाखवले, त्याच्यामध्ये हा वॉच आहे. जो मैं 300 रुपये का है और 100 रुपया मैं दिया हूँ, और दुकान डिस्काउंट दिया है, आगे 150 घड़ी 200 रुपये का है. पूर्ण वाट लावता ती लोक, काय करणार, सांभाळायला लागतं. घड़ी जो है वो बात रियल है, 150 की घड़ी है. आणि हा पार हे यांनी पण घड्याळ घेतलेलं, 200 वाली 2 घड्याळ घेतली आणि वरती 200 रुपये कमवून समोर त्या ट्रेन मधल्याला विकून टाकली आहे. बोलला की मी 500 रुपयाला घेतली, 100 रुपये कमी दे आणि तुला घे, मी घालत नाही म्हणून, आणि समोर विकून टाक. आणि आपण बघा याला मानलं पाहिजे, मी कडा दिलेला याला, की याला कडा देऊन 10 वर्ष झाली, तो कडा अजून यांनी घातलाय, पण कडा याच्या हातातून निघत नाही तो कडा. आता यांची भाषा अलग आहे भाई, आपल्या भाषा नाही समजत, मजायला बोलायला काय यांची मजा येते ना. कोणला शर्ट पाहिजे त्याचं चाललंय, कोण आलेला ना सिंगल पीस कोणला पाहिजे त्याचं चाललंय.
सगळा माल संकेतने काढलाय आणि संकेत बोललो तू माल काढ आणि बहादूर भाई आणि मी मोजून टाकत बस. आणि नंतर मग संकेत पार्सल शिवण आणि मग काय टाकायला जायला लागणार. संकेत जब गिनता तर मला आम्ही अशा डील करतो. डील मध्ये काम होतं इथं कसं डील प्रॉपर डील. हे काढ ना लवकर. मग आम्ही टाकतो पटकन मोजून. लवकर काढ चल. हे पोरा काढ ना लवकर. बाजू 2 बॉक्स आहे. चांगला आहे माल पण त्यांनीच काढला आणि बहादूरला बॉक्स बनवलं. बॉक्स बनवायला सांगितलं पण त्यांनी नाही बनवला आणि संकेतच बॉक्स बनवतोय. लय मेहनती पोरगा आहे. टाकून झालं. अरे बहादूर हो इधर कलर गया है इसका. गरीब आदमी हो ना. तू और गरीब बाय. हा गरीब कधीच नाही बाय. बॉलेरो 5 लाखाची बॉलेरो याच्याकडे काय 5 लाखाची बॉलेरो. ड्रेसिंग पण बघा यांनी पॅन्ट घातली ना. आपली पॅन्ट बघा कशी हे बघा. काही नाही काय नाही. या बघा इकडं हे बघा दिसते काय अशा पॅन्टी तुम्ही बघा. ऑनलाईन पण तुम्ही बघू शकता. लय महाग येतात. हे बघा हे बघा सगळीकडे टीच आहे बघा. इथं माग बघा इकडं पुढं पण आहे. हे बघा ड्रेसिंग अशी कोण मारतं का. पैसा यांची मारामारी चालली आहे. एक पाणी फेकायची चालली आहे. हा इकडून कागद फेकायचं चाललंय. काय फेकतात का नाही. अरे फेका ना भाई. अरे मार ना. हे टाकलं त्यांनी पाणी. चला अब पानी फेंका तो बोला पानी. अब मेरे में काय को डाला. अब तू बोला हे बघा देख लानो तुला भाई भाई है, लड़ा रहा देख. ले इसको मारो. ये स्टाइल है मैं तो फिर कैसे. संकेत टेप मारतो. येऊ का मदत करायला. थांब आलो. टेप मारून टाक. क्या बोल रहा है. काय को हाँ वो बांधने के लिए. हे वो लब्बर ला रहे हैं ना. भेजता हूँ रुक लब्बर लाने को. हे बघा इथं माल काय हे होतोय. माल बांधतायत. हा पण आहे. इथं रस्सी बघा कशी घेतली. रस्सीची गुंडी आहे ना त्या साईडला आहे आणि तिकडून त्याच्यातून टाकून मग तिथं अडकून मग इथं रस्सी घेतली आहे बघा. संकेत बाबा सदम्यामध्ये आहे. गाणी ऐकतोय आणि आपली AC पण इथं चालू आहे कारण ते नवीन फॅन आहेत ते लावले नाहीत अजून म्हणून. हाय गाईज तर आता मी काय एका पार्टीचा ऑर्डर द्यायला चाललो आहे आणि बाहेरच्या साईडला काय आहे पब्लिक जास्त असतं म्हणजे हवालदार लोक असतात. तर मी बघा आतल्या रस्त्याने चाललो आहे. कसा रस्ता बघा कसा आहे. इथं काय हे लोक काय गाडी शिकवत आहेत कोणाला. मी सरळ सरळ चाललो आहे. आपलं एका पार्टीचा ऑर्डर द्यायला चाललो आहे. बाहेरच्या साईडने काय पब्लिक लय असते म्हणून इकडून जायला लागतं आहे. असं बाहेर साईडने गेलं ना हवालदार लोक पण पकडतात म्हणून आतून जायला लागतं आहे. फार सुनसान म्हणजे रात्रीची तर काय होईल इथं फुल वाट लागेल. मग आपण पार्टीचा आणि काय तिथं हवालदार होते. ही लोक मोठे सर आणि ही लोक पहिले गेलेले पण यांना काय हवालदारमुळं त्यांना थांबायला लागलं मागं आणि मी थांबलो ना. मी डायरेक्ट गाडी टाकून दिली. म्हटलं जाऊ दे आता होईन ते होईल. आणि मी काय हवालदार आहे ना त्याच्या मागूनच मी गाडी टाकली आणि तो हवालदारवाला काय टेम्पोला फाईन मारत होता आणि यांच्या आधी मी पोचलो आणि मी तिथून निघतच होतो. मी गाडी वर टाकत होतो. शॉपच्या इथं गाडी टाकत होतो. तर सरांनी आवाज दिला मला की याला पण घेऊन जा. सर तिकडे थांबलेत आणि याला घेऊन आलोय मी. संकेतला भाई कसा बॉक्सवरती बसलाय. बॉक्सवर बसायची जागा आहे का ही. हा असं बॉक्सवरती बसलाय. माल आहे हा. तर आता आपल्याला कॉल येतोय. सायराजचा कॉल येतोय. जरा उचलतो काय बोलतोय बघतो. तर सायराजचा फोन याच्या आधी आलेला की गेला टायमाला आपण काय मरीन लाईनला गेलेलो आणि तिथं आपण ब्लॉग शूट केलेला. मग तो बोलतोय की आता परत जाऊया. मी काय बोललो अरे पेट्रोलला माझ्याकडे पैसे नाही आहे आता नको जायला. तो बोलतो की मी टाकतो पेट्रोल. मग आज रात्री परत जाणार आहे आपण मरीन लाईनला आणि त्याचा ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेल. मरीन लाईनवाला ब्लॉग रात्री बनवणार आणि तो डायरेक्ट उद्या नाही सॉरी तो परवा. हाय गाईज आजचा ब्लॉग मी एंड करतो. जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा. बाय.